येऊ दे आलीच पाहिजे आलीच पाहिजे. बघा गाईस, बघा गाईस, ही बघा केवढा मोठा. अशी बिना याची दाखव, पकडू नको. याला म्हणतात खेकडा ब्रो. तर भावाने पकडलाय भला मोठा खेकडा. तर पुन्हा आता दगड उचलायचा प्रयत्न करतोय. होता शेवटी. काय तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय वाण लावायसाठी. मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आम्ही आता वाण लावणार आहेत. तर आम्ही काल नाही लावू शकलो, तर आज लावतोय. आता घाल डायरेक्ट. चल भवानी पाय कालचर की भवानी भेटले. ते कुर्ली भेटलेली आहे आणि आम्ही जाळं लावणार आहोत. तर त्याआधी आम्ही म्हणजे पाणी सुकायचं आहे, तर त्याआधी आम्ही खेकडे भेटतात की नाही ते बघणार आहोत. इथं आल्या आल्या एक छोटीशी कुर्ली भेटली, खेकडा भेटला आहे. तर माझ्यासोबत आहेत वंटी आहे, मुन्ना आहे आणि बंटीचे मामा आहेत पुढे. इकडे आम्ही जाळा लावणार आहोत. तर कुठपर्यंत पाणी भरत आहे एवढंच. इकडे जाळा लावायला लागणार, कारण इच्छावरून मासे क्रॉस होतील नाही तर पुढपर्यंत. तर हे जाळं आहे, तर आता आम्ही या साईडनं असे लावत जाणार आहोत, कारण भरतीचं पाणी आहे ते याच्यावरनं पूल भरत आहे थोडं. बंटी पुढं पुढे घेत जातोय वाळ, एवढं मोठं मोठं आहे. अरे बंटी असा घेऊन गेलाय पुढे. बघूया परत पाणी आपल्याला जाळं लावायला लागेल. इथपर्यंत संपलं आमचं जाळं. पण या भरायला सुकेल काय म्हणते पाणी? सकाळी तरी सुकतील का? पुन्हा दुसरा जाळा घेऊन आलाय. शिवनचा मामा खाली माती मारतायत आणि इकडे दादा पण तेच करतोय काम. कारण इकडून मासे जायला नको म्हणून खाली दगडी ठेवत आहेत. बघू शकता हा पूर्ण पॅक केलं नाही या साईडून तरी. हे बघा नमस्कार मित्रांनो. तर आमचं थोडं तिकडचं जाळं लावून झालं आहे. आता आम्ही पाणी सुकोपर्यंत खेकडे पकडणार आहोत बिळातून काढून. तर बघू काय आम्हाला भेटतंय का. कंटीन मारे काढला आहे बघा. एक मारे भेटले आम्हाला, एक तिथेच भेटली म्हणून तिला. ते बघा खाली जा तो पाय. तिसरी पण भेटली. बंटी काय थांबायचा नाव घेत नाही. संपवून जाणार असं वाटतंय. तर आम्ही ह्याच्यात जाणार आहोत आतमध्ये खेकडे पकडायला. बेळातून खेकडे काढणार आहोत त्याच्यात जाऊन. आजच्या या परत एकदा थरारक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत.
इथे चिखल आहे तर व्हिडिओ थांबवतो आणि थोड्या वेळानं करतो तिकडे पलीकडे पोचल्यावरती. किती दिवसानंतर मला एक वालिया दिसला आहे बघा. याचं माष्टू भारी लागतं. सध्या याची गिणती कमी झालेली आहे, कितीतरी दुर्मिळ झाला आहे तो आता सध्या तरी. तुमच्याकडे काय म्हणतात याला? नाही रे तिथं पण आहे. होय काय? मग 2 भेटलेत. राहू दे. अडकला असं असं. बंटी इथे चेक करतोय काय कुर्ली आहे का. इथे बिळ आहे आणि बिळात कुर्ली आहे काय बघतोय बंटी. बंटी कुर्ली आहे. काय रे पायरव आहे? हा पायरव आहे असं म्हणतोय बंटी. आता बघूया बंटीला कुर्ली भेटते का. आपल्याला तो गावातच ना बघायला लागायचा. कुर्ला काढाय मनीष कुडाला कॉन्टॅक्ट संपर्क साधावा लागेल. चार वाजले तरी खूप ऊन आहे इथे. आणि आम्हाला म्हणजे आता आम्ही तिथे जाळं लावलं आणि आता आतमध्ये आलो इथे. बंटी म्हणतो या बिळात कुर्ली आहे. आता हिनं कुर्ली नाही ना काढली इथे दाखवतो याला. चालतो तो बघा. बघा बघा याच्या हातात मध्ये तडस आहे आणि एक कोयता आहे आणि भावाने 2 ग्लव्स घातले आहेत. आणि ए डायरेक्ट हात घाल ना बंटी. जात नाही रांडेच्या हात नाही. शिव्या देऊ नका रे. आहे ना सगळा ग्राह्य आहे ना. चालतंय. चांगले व्लॉग आहेत आपले. मोठी माणसं बघतात. अरे ठीक आहे. ठीक आहे नॉर्मल आहे. दाखव. हे थांब आली आली आईची गाण. काढलं पण. ती बघा कुर्ली. आईची गाण म्हणता. पहिली कुर्ली आलेली आहे बिळातनं. बंटीने पहिली कुर्ली काढली बघा. चायला माझंच लक्ष नव्हतं. अनएक्सपेक्टेड आली ती. कुर्ली भेटली आमची पहिली आणि म्हणजे बिळातून पहिली. आता बंटी दुसऱ्या बिळात गेलेला आहे. बघतोय तपासून. काढतोय कुर्ली कसा काढतोय बघा. एवढा हात घातलाय बघा बिलामध्ये. आली आली हा बाईला भेटलेली आहे कुर्ली. हा इकडे वरती टाक. हे बघा एका डेंगावळी एक देंडा आम्ही तोट्यात गेलो आहोत. चावल काय ती. ये पेंचू हे पकड मुन्ना चल. मला नाही पकडता येऊ. मुन्ना पहिल्यांदा कुर्ली. अरे लवडे बिलात जाईल ती. मग पकड धर. हे बंटी पकड. धर ना पकड. त्याला वेळेस कुटून बिटून देतेस काही येत नाही. काय देते हा पकड कसं कसा पाहिजे. मी पकडतो रे पण अशा नाही पकडत. मी 2 डेंग्यामध्ये पकडतो. मला एका डेंग्यामध्ये पकडता येत नाही. वारे 2 डेंग्यामध्ये पकडता येते. 2 बिळात 2 कुर्ले भेटले. पट्टापट भेटतायत आम्हाला. आता फक्त बिळ शोधायची आहेत आणि बंटी काढणार त्याच्यातनं. सध्या आम्ही बिळ शोधतो इकडे. बंटीला सध्याच एक बिळ भेटलाय. बघतोय बंटी या झाडाच्या मधातलं बिळ बघ. नाही याच्यामध्ये काय नाही. पुढचा प्रवास. इथे बसलाय म्हणजे काहीतरी आहे असं मला तरी वाटतंय. ए हाय 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 काढलेली पण आहे. अजून एक आहे काय. हा भाई बघा. बंटी आज परत फेमस होणार आहे. कुठे आहे म्हणती कुर्ली. कुर्ली का. हा कुर्ली भेटलेली आहे आणि डेंग पण भेटलेले आहे. 3री कुर्ली आलेली आहे आमची. अजून आहे. तर बघू शकता आम्हाला कसं वाट काढून जायचं लागते कांदळातून. हो आणि अजून एक सापडला आहे बहुतेक बिळात.
बघूया. हे काय केलंय वरती गेली. हाय आहे रे मला पकडला. बघा काय काय करावं लागतं एका कुर्लीसाठी. तर भाऊ पूर्ण झाड तोडून टाकणार. झाडे वाचवा आणि झाडे जगवा म्हणतो. झाड सुकलेलं आहे गाईज. आणि ते झाड नाही रे वला दिसत आहे. ह्याच्यातच आहे काय बघ आधी. आहे त्याच्यात आहे बघ नाही सुटपूर. तडच घाल. खाली हाय तर कुर्ली खाली आहे. मी त्याने पकडलं नाही. आली आली आली. हे बघा आलेली आहे. हे आता ह्याच्या पकड ना. गेली लवड्या परत खाली. आहे ना. पिने रे काढू नको मध्ये. गेली पण ती गेली लव. काय पकडलं नाही ते. हा डेंग काढू नको. दाखव बघू डेंग बिनाचे. बिना डेंग पण ती म्हणत लवड्या तू म्हणाय काय आहे. हा हे बघा जून आहे. मस्त. चला आम्ही बिना डेंग्याचे खातो. डेंग्या सकत नाही. आणि मी दाखवलं का हे झाडाची. मी दाखवलं. हो ह्याचं वायर शेवटी आम्ही हे झाड तोडलेलं. व्हायला करा पहिला. बाकीचे सर्व तिकडे आहेत आणि मी इकडे अशाच माटावरती कुर्ल्या बसल्यात त्या बघतो चिखलात. त्या पकडीन डायरेक्ट बिलातल्या नाही वरती चिखलामध्ये बसतात. ज्या काही ह्या बांधत नाहीत. बिलात जात नाही त्या कुर्ल्या. तसं काय होणं असं वाटत नाही मला तरी. मला भेटेल कुर्ली. आपण बिल बघूया. बिल बघूया. तर आताच एक आम्हाला अजून एक कुर्ली भेटलेली आहे असं वाटतंय. बिल भेटलं मी. बिल भेटलाय. बंटीला बिल भेटलंय म्हणजे इकडे बंटी. पण आहे वाटतं. शुभम ही बघ इथंच आहे. ह्या पण ह्याच्यात ही बघ ओपनच आहे. तर आता बघू. मला डेंगूच दिसता येत ना. होय काय होय हो का. आपल्याच नाही दिसत आहे. ठीक आहे. बंटी परत फडक्याचा वापर करतोय. बंटी याचं का करतोय तू सांग. आवत नाही. बंटीन ग्लव्स घातलाय तरी पण तो फडका वापरतोय. शुभ स्वप्नील असतं तर काही विषयच नव्हता रे. पण आमचा एक बंटी शातीर बंटी पहिल्यांदा एकदा हातपीर घालून काढायचाच नाही. तडच घ्यायचा. तडसन मारून टाकायचं डायरेक्ट. हाय हाय भेटला भेटला काहीतरी भेटला. घास नाही खाणं. काहीतरी हलवतोय. आहे का? काय रे. हा? कुर्ली नाही. मग ह्याच डेंग दिसलं तर काय दिसलं. आहे लावडे ठीक आहे. हाय, भेटली भेटली भेटली. अनएक्सपेक्टेड कुर्ली भेटली. लागलो होती माझ्याकडे याच्यावर पहिले. समज नको ते. एक डेंगू. मी एक डंग्यावाली पकडत नाही का आधीच सांगतो. दोन असलं पाहिजे. दोन असले पाहिजे. मग अशी पकडली परत तरी एक डोंगा आम्ही डेंगा तोट्यामध्ये गेलोय.
त्या साईडनं चल. मुन्नाच बिल भेटताय, बंटीच बिल भेटताय, माझंच बिल भेटत नाही. कपडे दिसताय म्हणजे माठावरती आहे काय? आणि त्यामध्ये आम्हाला बघायचं आहे काय आहे की नाही. बिल नाही ना. बिलच नाही. चला इथे काय नाही भेटणार. चला दुसरं बिल बघूया आपण तोपर्यंत. बंटी आपला एकटाच कुर्ल्या काढतोय हा, आणि मुन्ना मी त्याच्या कुर्ला बाजूला सांभाळतोय. हे बघा झाबली आहे त्याच्या हातात आणि मी व्हिडिओ शूट करतोय. तर एकटा बंदा आहे जो सर्व काय करतोय पुढे. पाय बघा माझे चिखलात कसे झालेत ते, याचे पण बघा. हा बंटी भरपूर वेळ झाला आम्हाला काय बिल भेटत नाही. बिल भेटत नाही म्हणून कुर्ली भेटत नाही. बिल भेटत नाही म्हणून कुर्ली भेटत नाही. कुर्ली भेटत नाही म्हणून बिल भेटत नाही. ही बघ इथं बघायचं काय, कोणतरी नेलं नाही वाटतं काढून. तुम्हाला हे कुठे दिसत आहेत का, छोटे छोटे आलेले आहेत ते. त्याच्या पायी चालता येत नाही हा. जाम कठोर असतात ते, कठोर. अडखळायला होतं ते चाले. मागची बराच वेळ आम्ही शोधतोय काय भेटतंय काय बघतोय. अजूनपर्यंत तर काय नाही मिळालं आहे. म्हणजे त्या जेवढ्या दाखवल्या तेवढ्याच स्टार्टिंगला तेवढ्याच फक्त कुर्ल्या मिळाल्या आहेत खेकडे ते. बघू हाय अशी अपेक्षा वाटते का तुला? अरे काय बोलला. बघू. बसकर म्हणते आयफोन 50% चार्जिंग आलाय. काय रे मिळाली काय गाईज? मित्रांनो बघा तर बंटी कुर्ली बाहेर काढेल. काढ कुर्ली बाहेर काढताय की कुर्ली मा बाहेर काढताय? चावताय काय? चाव काढ एवढीशी. मी यायला देत नाही, डेंग वगैरे काय नाही. एका डेंग्याने बघू. एका डेंग्यावली आलेले परत. बंटी मस्त काम करतो इथे. डेंगू खायचा होता. आवता म्हणतात. छोटेच भेटतात आम्हाला, पण काय आता ठीक आहे. चांगले तुम्ही माहिती आहे. चविष्ट असतात. कोंबडा कसा एकदम जुनाटला की काय एवढा खास लागत नाही. गावठी. बंटी त्याच्या फडक्याच्या तळाशीमध्ये. ओके, तर आम्ही आता थोड्या बाहेर आलोय आणि तुम्हाला मुचकुंदी नदी दाखवतो. जर माझे कोण जुने सबस्क्रायबर असतील तर त्यांना ही जागा माहीतच असेल. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही सांगा इथे काय केलं होतं आम्ही. आता आम्ही आलोय इथे. बघू एकदम कांजळ आहे. हा? खूप आतमध्ये कुर्ली आहे असं म्हणतोय तो. एवढ्या येईल ना पाठी. बिल असं कठोर बिल आहे. हो ती कठोर आहे. एवढी मेहनत घेतली नाही पाहिजे. एवढी मेहनत नाही घेतली पाहिजे म्हणून आम्ही चालतो तिला बक्षीस करतोय, जीवनदान देतोय. एक माझी स्टोरी सांगतो तुम्हाला. मी एकदा रात्री आम्ही खेकडे पकडायला आलो होतो. मी होतो, बंटी होतो, स्वप्नील होतो हा काय. आणि मला जे तेव्हा चष्मा होता, आता पण आहेत.
आणि खोल पाण्यात असं एवढे काय दिसायचं नाही. मी खूप 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 वेळ शोधलो म्हणजे एक ते सेपरेट कुर्ल्या पकडतो आम्ही रात्री, तर काय भेटत नव्हतं. आणि शेवटी एक कुर्ली माझ्या पायाशी येऊन चावली, तेव्हा मला समजलं की माझ्या पायाखालीच कुर्ली आहे. पळाली. हे बघा कुरळी. ती अशी पाठच्या साईडनं पकड ना पण ती यायची. हा माहिती लहान ना. आहे ती. मग ती चावणार नाही तुझ्या. अरे पण ती पकडाय भेटत लहान असतो का? दोन बिला आहेत. हा मग बिलाच अरे लावड्या कुरल्या काय सांगतो. ठीक आहे चला. हे बघा कुर्ली भेटली आम्हाला. म्हणजे दाखवली कुर्ली. हां काढतो रे बी. काढतेस झाडाच्या मुदात. काय काय वेळी हे झाड पोखरून अशा कुर्ल्या वरती पण जातात हा. पण आपण खालीच बघू. वर जायची गरज नाही म्हणतो. आमचा शेट नाही म्हणतो मग नसतीलच. स्टोरी सांगतो तुम्हाला. तर माझ्या जेव्हा पायाला चावली तेव्हा मला समजलं की कुर्ली आहे पायाखाली. तोपर्यंत मला काय दिसत नव्हतं. मग शेवटी ती कुर्ली एक पकडली. नंतर मी बंटीच्या पाठी नसायचो, बंटी दाखवायचो, मी पकडायचो कुर्ल्या. होय किती व्हिडिओ बनवले. बघू काय भेटतं का आम्हाला इथं झाडात. वाईल्ड अँगलमध्ये बंटीला घेतो. काय काय हाय हा बघा. मोठी आहे. डेंगा काढलाय बंटीने केवढा तरी मोठा. ते आधीच पाहिजे काय ते. हे बघा तर मी एका डेंग्याला काढू शकत नाही. इधर आता बंटी हात घालणार आहे. या की, या असं तर नाही. बंटीचा फेकडा मोडता का बघूया आपण. माझ्यासाठी नाही. हाय हाय हे घे. ती बघ दिसत आहे. प्रोटेक्शन इम्पॉर्टंट मोठी आहे रे. डेंगा बघू शकता तुम्ही. कुर्ली बरोबर कुर्लीच बघूया ना आता डायरेक्ट. बंटीने काढल्यानंतर काढेल काय रे काय वाटतंय. ये ना जमल काय. जमेल ना. काढल्यानंतर सगळं हा नाही. एक काढला डेंगो. वडून काढला ना डेंगो. अरे ते गेली पण आतमध्ये. मला काय वाटतं डेंगा बघून कुर्ली केवढी मोठी असेल. गाडीचे काय काढलं त्याचा. बघा डेंगा. अरे सगळा काढलंच होतं. सगळंच काढून टाकायला ते. तिथेच काढून टाकायला. बरं त्याची पर काढला एक पाठचा पाय. कुर्ली काही येत नाही. थोड्या आम्ही कुर्ल्या पकडल्या आतापर्यंत. हे बघा शीग मारलेलं कोणीतरी त्याच्या झाडातले रे. कुर्लीच्या पुरी फाडून टाकले पायामध्ये. कुर्लीत काय राहिलं नाही. धुवून खाऊया काय. तिचा एक पेंदा एका साईडचा. अशी कशी पकडलंस तू. अरे ती उभी आहे. हे बघा ती स्वतः सोडत का नाही आहे. मेली. एक डेंगू काढ दुसरं वालो. काय झालेलं आहे दुसरा डेंगा बाहेर. आम्ही डेंगा फक्त घेतो. हे बघा टाकूरती कुर्ली अशी होती. अशी बिलातनं कुर्ली बाहेर काढतात. कुर्ली होती अशी पण ती झाली अशी. ठीक आहे चला. तर डेंगो घे. तिकडे मामा मारे काढतोय. जे आम्ही पहिल्या स्टार्टिंगला 2 काढलेले आहेत उमलटावरती. मामा झाड काढून काढलेलं.
या साईडला जायचं डिसाईड झालंय. खूप टाइम झालाय. मुन्नाला एक बिल दिसलंय तर मुन्ना रात्री कुर्ल्या पकडायला मस्त बघ. तर चालायचं असतं. कुर्ल्या भरतीच्या वेळी बाहेर येतात. आता वेळी कुर्ल्यांच्या घरात जाऊन त्यांना काढायचं असतं बाहेर. बराच टाईम झालायस. आणि ती शेवटची कुर्ली म्हणजे आम्ही हे केलं होतं, चिंता ऑपरेशन केलं बंटीने, तीच होती. त्याच्यानंतर आम्ही मळा चेंज केलेला आणि इकडे बाहेर नदी साईडला आलो, पण अजून काय भेटलं नाही. मला बिलच नाही भेटत तर काय भेटेल. तुम्हाला आता मी नदी दाखवतो, मुचकुंदी. थोडं आपल्याला बाहेर जावं लागेल. तर मी बाहेर आलो आहे. पाणी सुकतेच लागलंय, तसं सुकतंय थोडंफार. आणि इकडे बघू शकता तुम्ही. अरे नदी मुचकुंदी. आणि याच्या आत आम्ही होतो या कांदळात. परत आलोय मी आत यांच्यासोबत. हे तुम्हाला काय भेटलं काय? काय सुद्धा नाही. काय नाही भेटला. शी इकडे बिलं नाहीत रे. आता नवीन प्राणी भेटलाय. हा बघा, विंचू सारखा आहे. हा बघा, हा बघा. मोठं चिंगूळ वाटतंय मला तरी. लॉबस्टर. तुम्हाला काय वाटतंय? मी पकडतो काय? जाऊ देत. एव्हरेज क्रिकेट प्रेमी. तिकडे आत कुर्ली काढतोय, पण आता मला आतमध्ये जाता येत नाही. तर बंटी जर कुर्ली बाहेर आणलं नाही तर मला बघता येईल. म्हणजे तुम्हाला पण तेव्हाच बघता येईल. हा नाही अच्छा मी आलास. काय रे, हाय काय? तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही छोटीशी कुर्ली. कारली जाऊ. कारलीचा प्रकार धू जरा तिला. येते घेऊ कारली पण खाऊया आपण. एक्झिक्युशन पण अप्रतिम होतं. हा बॉल का टाकावा त्याने. आपल्याच जातीतली आहे का? आपल्या जातीतली वेगळी दिसताय. कारली आहे ती. मित्रांनो बघा तुम्ही, केवढं मोठं बिल आहे ते बघा. आणि बंटी बघतो याच्यामध्ये काय आहे काय. मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर आम्हाला काहीतरी मिळालं आहे, अशी शक्यता वाटते मिळेल अशी. आता सर्व काय बंटीच्या हातात आहे. डायरेक्ट हात घालचं. घांट जीभ मोठी. मगासारखं पुचकं जाऊ नको कधी. लागते गाईस, लागते. कॅमेरामॅन बघा. जाम खूप गाईज खूप मोठी आहे. शिवम काय हात घालायला तयार नाही. तुझी घाण हात घालत तयार नाही. तर घालतोय हात.
आता काढलीच पाहिजे का शिवा, आलीच पाहिजे आईची जय. गाईस पोझिशन बघा भावाची, एवढी मेहनत लागते एका कुर्लीसाठी. हा काय तुम्हाला म्हणते कुर्ली कुर्ली, पण त्याच्या त्याच्या पाठीमागे एवढी मेहनत असते. तर भावानू खूप मेहनत घेतली या कुर्लीसाठी आहे. त्या भावाने कुर्ली बघून पागल असतो. कुर्ली बघून पागल व्हाल तुम्ही. बघूया आता शिवम काढतोय. येऊ दे आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. बघा गाईस, बघा बघा गाईस, ही बघा. एवढा मोठा अशी बिना याची दाखव, पकडू नको. याला म्हणतात खेकडा ब्रो. काय तर भावाने पकडलाय भला मोठा खेकडा. अर्धा किलोच असत ना. मग साल्या केवढा आहे तो बघ. ठीक आहे, कुठ्याच चल आता. चावेला ते चावेला. इकडे बघू शकता तुम्ही, बंटी पूर्णपणे झोपला होता आणि आता त्याने इथे आंघोळ केलं थोडीशी या पाण्यात. त्याचे हाल बघा, म्हणजे पूर्ण झोपून बिपून तो बिळात हात घालतो तर पूर्ण त्याचं शरीर माकलं होतं. असं काय ना काय करावं लागतं. तर तुम्हाला जर कुर्ल्या पाहिजे असेल तर मी आता नंबर देतो. तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये याचा नंबर असेल. म्हणजे तुमच्या ऑर्डरीनुसार हा कसा खादनात येईल आणि मासे कुर्ल्या पकडून तुम्हाला देऊ शकतो. देणार ना रे? किती 1 किलोचे किती ते सांगून ठेव, मग तसं ऑर्डर करते तुला. 500 रुपये, 200 रुपये, 300 रुपये. खाडीतले प्युअर आहेत. आणि याची मेहनत बघता तुम्ही. 1 किलोचे किती देणार याला बघा. तिकडे एक मोठी कुर्ली भेटलेली आहे आणि बंटी आणि मी जातोय. आम्ही लांब आलो होतो, मुन्नाला भेटलंय. मुन्ना बोलवतोय तर आम्ही आता जातोय. आम्हाला एवढं चालता येत नाही पण धावतोय आम्ही. हे बघा वाट काढत कुट्ट्यातून. या बिलामध्ये होती पण ती आत गेली शांती. हाय हाय ती बघा बाहेरच होती तू उभी. बघू शकता तुम्ही काय केलं त्याने. आता ही पूर्णच्या पूर्ण दगड काढायचा विचार आहे त्याचा. दादा येत काढ चल दादा. हलता हलता दिसतायला उडे हं? ये ना तू, ये तुझ्या. होता शेवटी बाईने दगड काढलेलीच आहे. एवढा जोर लावून बघा रंगाला. आता होतं कुर्ली भेटून नाही. ऐका पोदरा. तेवढंच काय गेला. मारे भेटली एक. घे तर मारे घे. मोठी कुर्ली आणि बंटीचे हात घालायला फाटतंय. मग एक नंबर उत्तम पिशवी आहे तर उत्तम काम आहे. आणि म्हणून तो आता झाड फाटते माझी. ते असं काहीतरी करून आत घातलाय. बघू आता पाहिलं येते की नाही बाहेर. नाही जाता जमत नाही काय रे. हा हे बघा गाईस, कुरळी कुर्ली खेकडा. हा बघा खेकडा. एक डेंगा आपला लॉस मध्ये आहोत. आहे काय आहे हा हा तो चाललं काय मग मिळालंय. काढतेस धर बर. तोडतेस.
आम्ही हे ठेवत नाही कारण आम्हाला नंतर प्रॉब्लेम होतो. परत बरं प्रॉब्लेम. तर मित्रांनो बघूया आता आम्ही हे वाट आहे आणि इथे जाता जाता आम्हाला एक बीड दिसलं आहे. तर बंटी म्हणतोय की याच्यामध्ये कुर्ली आहे तर तीच बघायची आहे. तर बघायची आहे आपल्याला. आता मी आता इथे हॉट सीट घेतो आणि यांचं कार्य बघतो. आम्हाला जवळजवळ 3 तास झाले असतील खाजनात. एक बॉटल पाणी आणलं होतं त्यातलं एक गोट पियालो पाणी. उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो, पाणी पित राहा. बघा जा 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 घाल घाल घाल. बंटी चावली पाहिजे कुर्ली, मग कंटेंट होईल ना. पाहिजे कंटिन्यू. हे बंटी बॉम्बाड आहे का तरी, म्हणजे कसं कंटेंट चावली असं समजू आम्ही. बघा मोठं खोल बिल आहे. मी कितीही शिव्या न द्यायचा प्रयत्न केला तरी त्या शिव्या येतातच. तर त्याच्यावरती मी काय करू शकत नाही. तुम्ही पण इग्नोर करा त्या शिव्या. तर शिव्या आहे काय बोलू आता शिव्यांवरती. ये वरती काय रे लागत नाही काय, हात भार आहे म्हणजे एकदम खोल आहे. मग नाही भेटणार ते, तडच घाल ना मग अजून. अथक प्रयत्न चालू आहे तिथे एका कुर्लीसाठी. हे बघा कसा भाव कुर्ल्या काढतोय तो. लागतंय का बंटी. या कुर्लीने आमचा खूप वेळ घालवला आहे. या मस्त आंघोळ बिंगोळ करून चहा वगैरे पियालो असतो. अहो लागलेली आहे बहुतेक. अभी देखते भाई, अभी मजा आहे का ना बिडू. बघितलात गाईज केवढी मोठी कुर्ली. शेवटी आम्ही पकडलीच. ते बिल बघ, बिलचा जो दिसणार बिल बघा कसा काढलेला आहे खोदून. काही मित्रांनो हा बघू शकता आम्ही इतक्या कुर्ल्या पकडलेल्या आहे. या जाबलीमध्ये आहेत, हे मारे आहेत, थोड्या मारे याच्यात पण आहेत. आणि आता आम्ही वाण लावणार आहोत. हे जाळं आहे आणि अर्ध जाळं पुढं आहे. तर हा असा मोठा व्हिडिओ होईल खूपच. तर मग वाणाचा व्हिडिओ असेल तो पुढचा येईल आणि हा खेकड्यांचा व्हिडिओ असाच राहील. तर वाणाच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर. धन्यवाद.